क्षणावरून बीडमध्ये राजकीय रणधुमाळी पेटली आहे। मतदारसंघ विभाजनाचा दावा काँग्रेसचा आहे, जो खोटा आहे। भाजपच्या नगरसेविका सारिका क्षीरसागर यांनी म्हटलं। पक्षाचा निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो, नारी शक्तीचा। डिलिमिटेशनचा जो कायदा आहे, डिलिमिटेशन करायचं की नाही हे 2023लाच पंतप्रधान मोदीजींनी संसदेत मांडलं होतं आणि तेव्हा याच विरोधकांनी त्यांना सपोर्ट केला होता। आणि डिलिमिटेशनमुळे कुठल्याच साऊथ इंडिया असो किंवा नॉर्थ इंडियाच्या कुठल्याच लोकांवर अन्याय होणार नाहीये। उलट दक्षिण भारतातील जी आपल्या संसदेमध्ये संसदांची संख्या होती ते 23.2 पासून 23.8% या डिलिमिटेशनच्या कायद्यामुळे वाढणार आहे।